कॉमेडी आहे ते तू नको सांगू. मग मी तुमच्या ऍक्टिंग वर येऊ का? जर ऍक्टर म्हणून बाहेर आहेस तू, तर तुम्ही तुझ्या ऍक्टिंग वर बोलू का? की तू फालतू ऍक्टर आहे. अनुश्री जशी स्वतःला प्रेझेंट करते आणि लोकांना वाटतंय की ती तशी आहे, तर ती तशी नाही. खेळ हा खेळासारखा खेळला पाहिजे. रद्द करून काय खेळायचंय? आपला जो गेम आहे तो खेळून दाखवा. कॅन्सल करू. थोडं 15 दिवस राहिले होते आणि लोकांनी मला बाहेर काढले यार. नमस्कार मंडळी, मी श्रावणी विलास लकेश्री तुमचं मराठी वाहिनीमध्ये खूप मनापासून स्वागत करते. माझ्यासोबत आता बिग बॉस मराठी घरातील समजूतदार दादा आहे, अरे असं मी बापरे. म्हणेन. सागर कारंडे कसे आहात? अरे मी छान आहे, मस्त आहे, बरं वाटलं ऐकून. समजूतदार. हा, म्हणजे जेव्हा जेव्हा भांडणं झाली तेव्हा तुम्ही समजवायला जात हो, होता जातोय. असं मी म्हणू तर आता शकते. त्या अर्थाने समजूतदार. ओके ओके. समजावलं जात होतं, सगळ्यांना हो. समजून घेत होता आणि सगळ्यांना हो, शांत शांत राहा, राहा, शांत राहा, शांत भांडणं राहा. करू नका. हो. पण एवढी भांडणं व्हायची, पण कधी असं वाटलं नाही का भांडणं होऊ दे राहू दे, आपण कशाला मध्ये पडायचं, असं कधी झालं नाही? हो झालं ना. एकच वेळ नको यार, मग आता जाऊ दे. मध्ये पडून काही उपयोग नाही, हे परत भांडणारच आहे. असं वगैरे व्हायचं का नाही व्हायचं? रोजची भांडणं कोण बघत? हो ना, इतकी भांडणं होतं तरी आपलं माइंड शांत ठेवून सगळं मुद्दे जाऊ दे, करा सोडवून काय करायचं ते करा. नको आता मला शांत बसू दे, असं व्हायचं. घरातून काल बाहेर पडताना अनुश्री सुद्धा रडली. खूप असं म्हणाली की मला दादा तुमची सवय झाली होती. हो. त्या बाबतीत काय बोलाल? कारण अनुश्रीकडून हे एक्सपेक्टेड नव्हतं आम्हाला सुद्धा. मी तेच म्हणतोय की अनुश्री जशी स्वतःला प्रेझेंट करते आणि लोकांना वाटतंय की ती तशी आहे, पण ती तशी नाही. तिच्या मागे तिच्या आतमध्ये एक वेगळी अनुश्री आहे, जी खूप छान छान आहे, चांगली आहे खूप. आणि मला ओळखता आली ती, आणि आमचा एक सुंदर छान बॉन्ड झाला दोघांचा. अच्छा. त्यामुळे ते रिॲक्शन आले मला. कारण आम्ही असं म्हटलं की अनुश्री कोणाला फार असं हे नाही होणार, कनेक्शन नाही होणार एवढं पटकन जेवढं अनुश्रीने रिॲक्ट केलं. आणि असं झालं की अनुश्री इतकी का रडते की दादा तुझी सवय झाली होती. पटकन फ्लॅशबॅक गेला की तुम्ही समजवत होता तिला, तिला सगळ्या गोष्टी सांगितल्या होत्या. पण अनुश्री जेव्हा खूप रिॲक्ट करायची किंवा चुकीचं वागायची तेव्हा तुम्ही तिला समजवायचं. नक्कीच. पण तरी असं वाटलं नाही का की खूप समजावतोय पण ती काही करत नाही, ती हो. तिच्या मर्जीने हो, होते? मी पण सोडून दिलं होतं. म्हणजे खूप समजावून पण ती ऐकत नाही. ती स्वतःचा स्टँड घेणारी मुलगी आहे ती. तिला त्या पद्धतीनेच राहायचं होतं, त्या पद्धतीनेच गेम खेळायचा होता. म्हटलं खेळ, मग जास्तीत जास्त काय करू शकतो. म्हणजे ते एक वेगळ्या प्रकारचं आव आणत होते की मी अशी आहे पण ती तशी नाहीये, असं होतं. असं मला वाटतंय की अच्छा. ती तशी नाहीये. म्हणजे ती खोटी आहे असं नाही म्हणते मी. ती तिला नेहमी जगापेक्षा वेगळं काहीतरी करायचं असतं. पण म्हणतो ना, आपल्या आतमध्ये किती आपण आव आणला किंवा किती आपण खंबीर आहोत, हे आहोत ते, पण माणूस कुठेतरी हळवा असतो. ती हळवी अनुश्री मला सापडली. ती दिसली मला, कळली मला. ओके. डे 1 पासून तुम्ही आता इतका छान प्रवास केला बिग बॉस मध्ये, पण तरी पण असं वाटतं की कुठेतरी काहीतरी कमी राहते किंवा आपण कुठेतरी त्या गेम मध्ये कमी पडतो, ह्याची जाणीव झाली की आपण परफेक्ट खेळलोय हे असं वाटलं? नाही, माझ्यात खूप कमी आहे. मी अजूनही मी काय चारी बाजूने परफेक्ट आहे असं अजिबातच नाही. प्रत्येक जण प्रत्येक कुठल्या ना कुठल्या विषयावर माहीर असतो. ती गोष्ट त्याला मिळाली तर तो त्यात 6 मारतो. माझ्यात पण खूप गोष्टी असतील त्या मला कळल्या, पण आहे कमतरता माझ्यात आहे, प्रत्येकामध्ये असते. जेवढं 100% देता येईल तेवढं दिलं मी. आणि स्वतःला काय, किती खेळू, किती छान आपण प्रवास केला असला तर स्वतःला बरं वाटणं पहिल्यांदा. लोकांना बरं वाटणं किंवा लोकांना आवडणं हा भाग नंतर येतो, पण आधी स्वतःला पटलंय का, स्वतःला बरं वाटतंय का तुला हे करून? हो, मला बरं वाटतं. ओके, त्यावरती पूर्ण गेम तुम्ही खेळला होता. राकेश आणि तुमच्यामध्ये पण एक मैत्री कुठेतरी होते असं वाटलं होतं, पण नंतर राकेश यांनी थोडा त्यांचा गेम चेंज केला आणि मग तुमच्यामध्ये मैत्री झाली नाही. पण शेवटपर्यंत ते सुद्धा तुमचे मित्र म्हणून राहत होते. त्या बाबतीत काय तुम्ही बोला? नाही, राकेश माझ्यापेक्षा मोठा आहे, मला भावासारखा आहे. हो, आमच्यामध्ये चांगलाच बॉन्ड. म्हणजे मला घरात असं कोणी नाहीये की ज्याच्याबरोबर माझं वाकडच आहे यार, आमचं कधीच पटलं नाही. माझं सगळ्यांबरोबर चांगलं होतं, सगळ्यांचं माझ्याबरोबर चांगलं होतं. ही एक चांगली गोष्ट माझ्यासाठी आहे की यार कुणी मला शिव्या देत नव्हतं, मी कोणाला शिव्या देत नव्हतो. असं प्रत्येकाबरोबर एक वेगळा बॉन्ड खरंच झाला होता माझा. तसा आरबी बरोबर पण झाला होता.
एक मोठा भाऊ मी त्याच्यात बघत होतो. बरोबर. पण गेम पूर्णपणे टास्क पूर्णपणे कॅन्सल करायची जी काही सवय लागली हो होती ना, मी किती घरामध्ये. वेळा नॉमिनेट करताना किती वेळा तेच बोललोय मी, की यार कॅन्सल नका करू यार, रद्द कर, रद्द 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 करता खेळा ना, एवढी मजा येते खेळायला, तर खेळा. पण त्याला त्यात मजा येत होती. मला खेळायचं होतं, सगळ्यांनाच खेळायचं होतं. रद्द झालं की काय मजा आहे. म्हणजे खेळ, माझं म्हणणं होतं की खेळ हा खेळासारखा खेळला पाहिजे. हम्म. रद्द करून काय खेळायचंय? बरोबर. आपला जो गेम आहे तो खेळून दाखवा, बरोबर. कॅन्सल करून नाही. पण तुमचा आता बांध पण फुटला होता फायनली जेव्हा तुम्हाला चान्स दिला की बोला सगळ्यांच्या हो. बाबतीत, तेव्हा तुम्ही सगळ्यां बाबतीत परफेक्टली बोलला होता आणि सगळ्यां बाबतीत राग नाही म्हणता नाही, येणार, नाही. पण एक मनातली भावना असते भावना. ती तुम्ही व्यक्त केली होती. त्या तुम्ही राखीबद्दल पण बोलला होता, पण जाताना राखी सुद्धा तुम्हाला भेटली. हो. त्यानंतर तन्वी बद्दल सुद्धा बोलला होता. पण तन्वीचं असं वाटतं की कधी कधी ती रागाच्या भरात बोलून जाते पण नंतर तिला रिग्रेट होतं. असं तुमच्या हम्म. बाबतीत पण झालं हो होतं बऱ्याच वेळा. हो हो. मग तेव्हा तुम्ही तन्वीला काय सांगायचं? नाही, त्या जो जो काही मुद्दा असेल, त्या मुद्द्यात तो मुद्दा का आहे, आपण का भांडतोय, हम्म. आणि मला काय म्हणायचं होतं त्यातून, हेच फक्त समजावायचं. बाकी एक्स्ट्रा काही असं फार पहिला समजावतो आता मी थांब, असं काही नाही. कॉमेडी वरून पण खूप झालं हा. होतं की तन्वी सुद्धा बोलली ना रिसेंटली, रेवा सुद्धा तुम्हाला ती गोष्ट बोलली होती की कॉमेडी करू नका, पण हम्म. खरंच ती त्या बाबतीत बोलली होती की की नुकतं फक्त असं तुम्ही मस्ती करू नका हे? नाही नाही, कॉमेडी शब्द वापरला नाही. हम्म. तुम्ही कॉमेडी करू नका, माझं प्रोफेशन आहे यार, प्रोफेशनवर नका बोलू. मी काय करायचं, माझे मुद्दे मी कुठल्या पद्धतीने मांडायचे, हा माझा वैयक्तिक प्रश्न आहे, हम्म. आणि तुम्ही त्याच्यावर बोलू नका. मी मी कुठल्याही पद्धतीने मांडेन ना माझा मुद्दा. कॉमेडी आहे हे ते तू नको सांगू. मग मी तुमच्या ऍक्टिंगवर येऊ का? जर ऍक्टर म्हणून बाहेर आहेस तू, तर तुम्ही तुझ्या ऍक्टिंगवर बोलू का, की तू फालतू ऍक्टर आहेस असं म्हणू का आपण? कारण तिकडचा नियमच आहे की प्रोफेशनली पर्सनल लाईफ बद्दल कोणी काही बोलायचं नाहीये तिकडे. बरं. ती बोलली. पण तुम्ही तिथेच ते राग व्यक्त करून सोडून दिली होती गोष्ट, ती धरून नाही ठेवली. हा, धरून काय ठेवायचं? 24 तास आपल्याला एकमेकांसोबत राहायचं आहे. हम्म. किती दिवस तुम्ही धरून ठेवणार? शेवटी ती ती व्यक्ती आपल्या समोरच असणार आहे 24 तास. हम्म. तर कुठला राग ठेवते? त्यापेक्षा मिटवलेलं बरं. हा, ते पण होतच. दीपाली ताई पण तुमच्याशी छान खेळायच्या. हा. दीपाली ताई ती तुम्हाला नॉमिनेट पण करायच्या करायच्या आणि सांगायचं. रडायची पण. आणि रडायची पण. मी नॉमिनेट केलं की रडायची. खूपदा झालंय, पण मजा यायची तिच्याबरोबर खेळायला. मला मजा आली. मजा आली तुम्हाला हा, त्याच्यासोबत? हा. मला वाटलं असं होतं की दीपाली ताई आहेत एक आणि दाखवतायत एक, किंवा नाही बाहेर नाही एक आत एक, नाही, मला कसं? नाही वाटत की तिकडे कोण असं आहे की आहे. कारण ना तुम्ही 1 दिवस 2 दिवस आठवडाभर खोटं वागू शकता, तुम्ही एवढे महिने खोटं नाही वागू शकत. कधीतरी ते तुमचं आतलं जे खरं आहे हम्म. ते बाहेर येणारच आहे कधी ना कधीतरी. पण मला नाही वाटत की आता त्या घरात असं कोण आहे की जे खोटं आहे. बरोबर. नाही वाटत. एखादा टास्क, आता इतके टास्क खेळलात, एखादा टास्क असा होता की मजा आली आणि तो पूर्ण झालाय? हा, तो मधाचा पूर्ण तरी झाला यार तो. त्यानंतर आत्ताच कॅप्टन्सीचा टास्क, हम्म. लॉक उघडायचा हो. होता, टनल मधून जायचं, तो हा. किती सुंदर झाला, एकदम छान. स्टार्ट टू एंड कोणी रद्द नाही केला, काय नाही केलं. चिटिंग झाली ठीक आहे, पण तो रद्द नाही झाला. नंतरचे खूप टास्क व्यवस्थित पार पडले. आता रिसेंटली राकेश सोबत तुम्ही जो गेम खेळला, तर तुमचं जे गेम प्लॅनिंग होतं कमाल होतं, बघायला पण हो, छान हो, वाटलं. हो. तुमच्यामध्ये जो काय म्हणतात एक Bonding होतं. बॉन्डिंग पण आणि एक बोलतात ना समतोल होता की हो. तुम्ही जे सांगते ते बरोबर ते राकेश हो, करत होते. हो. ते काय सांगाल? कारण असं होतच नाही फार. समोरचा दोन व्यक्ती समजूतदार व्यक्ती एकत्र आला तर एक चांगला रिझल्ट येतो, एवढं सांगायचं मला. दोन्ही समजूतदार व्यक्ती होते, तो पण आणि मी पण. हम्म. मी बऱ्याच जणांकडून हे ऐकलं की राकेश फक्त पोर्ट्रे करतायत, दाखवतायत की मी गेम प्लॅनिंग करतोय, बट ऍक्च्युअल मध्ये असं काही नाहीये. हा, मला पण तसं वाटतं. खरंय. हा, खरं हे बघ, हे खरं आहे खोटं मला माहिती. मला असं वाटतंय इथं काही गेम प्लॅन तसं काही नव्हता. मला नव्हता आवडत, किंवा गेम प्लॅन असला तरी त्याचा गेम मला नव्हता आवडत. अच्छा. कारण खूप जणांशी बोलताना हेच जाणवलं की राकेश यांचा गेम प्लॅनिंगच हम्म. नाहीये, ते फक्त दाखवतायत की हम्म. मी खेळतोय, बट रिअल मध्ये नाहीच खेळत आहे असं. असू त्यामुळे शकतं, होऊ शकतं. आता जे भांडण झालं होतं राकेश आणि विशाल यांच्यामध्ये, आणि ते हो. खूप वादग्रस्त झालं होतं. विशालनी जे काही त्यांच्या डिवोर्स बद्दल, राकेश यांच्या डिवोर्स बद्दल वाक्य लगेच पटकन मोकळं केलं. हम्म. राकेशांना राग आला, पण तिथे सांभाळायला हो. शांत करायला तुम्ही होतात. ऍक्च्युअल मध्ये तुम्हाला किती पटलं नाहीच ते? पडलं, जराही नाही पडलं. विशालला बोललो मी तिथेच,
आपण इतर गोष्टी किंवा घरातल्या इतर गोष्टींबद्दल बोल, त्याच्याबद्दल वाईट बोल, तेही चालेल, पण तो त्याचा पर्सनल मुद्दा आहे. त्याचं लग्न, त्याचं डिवोर्स, म्हणजे ज्याच्याशी काही संबंधच नाहीये. तो म्हणत होता की माझ्या एज वरून तो बोलला. अरे म्हणजे एज आणि घटस्फोट किंवा डिवोर्स दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या एज वर बोलणं आणि घटस्फोट फार, मी तिथेही व्यक्त झालो होतो की मला पटलेलं नाही. पण ह्या गोष्टीमुळे सगळ्यांना म्हणजे प्रेक्षकांना सुद्धा वाटलं होतं की विशाल बाहेर येऊ शकतो, पण विशाल नाही हो. आला आणि तुम्ही आलात. तर हो प्रेक्षकांना त्याचं खूप वाईट वाटलं. तुम्हाला हो पण डीएम्स आले असतील, हो सगळे आले म्हणाले. हो आले. आम्ही पण शॉक, सागर असं झालं आमचं. सागर ते खूप वाईट वाटलं आम्हाला की तुम्ही घराबाहेर आला. त्या बाबतीत काय बोलले की चान्स होता, तुम्ही अजूनही राहिला असता घरामध्ये. विशालकडे चान्स होता की ते बाहेर येणार होते, हो. पण ते नाही आले आणि तुम्ही आलात. मग बिग बॉस कसले ना, ट्विस्ट फिक्स आहे. हा. त्या बाबतीत काय बोलला? नाही मी तेच म्हणतो ना की थोडं 15 दिवस राहिले होते आणि लोकांनी मला बाहेर काढलं यार, असं नाही म्हणणार. 15 दिवस राहिले होते, त्यापेक्षा मी 85 दिवस खेळलो. 85 दिवस मला लोकांनी आत ठेवलं ना, मी त्याचा विचार करेन ना. जास्त अमाऊंट इकडे 85 डेज आणि 15 दिवस राहिले. 85 डेजचा विचार करेन की 85 डेज मला लोकांनी आतमध्ये ठेवलं, मला तो अनुभव घेता आला 85 डेज. त्यामुळे लोकांचे आभार त्यासाठी. टोळीमध्ये तुम्ही जाल असं कुठेतरी वाटलं होतं आम्हाला, आणि ते एक वाक्य चुकून तुमच्याकडून आलं होतं की टोळीमध्ये 4 जण नाहीये, 6 जण. अरे ते मी असंच बोललो होतो यार, 8 जण आहे असं म्हटलं होतं. मी असंच बोललो होतो मजा म्हणून की टोळीमध्ये 4 नाही आता 8 जण झाले. म्हणजे मला त्यांच्या ताकदीचं कौतुक करायचं होतं की तुम्ही 4 नाही वाटत, तुम्ही 8 वाटताय. एक माणूस 2-2च्या बरोबर आहे असं मला म्हणायचं होतं. मला जायचं असतं, तुम्ही म्हटलं असतं 4 नाही आता 5 आहे, मी इन झालो असं म्हटलं असतं मी. पण तो वेगळाच अर्थ पोचला त्याने. पण तुम्हाला कधी वाटलं नाही का टोळी किंवा काटामध्ये जायचं? नाही, खरंच मला कधीच नाही. मी खरंच सुरुवातीपासून इंडिव्हिज्युअल खेळत होतो आणि सुरुवातीपासूनच मी दोन्ही ग्रुपमध्ये होतो. मी सगळ्यांबरोबर मी बसायचो, हसायचो, खेळायचो, रडायचो. सगळ्यांबरोबरच चांगलं होतं माझं. मी नकळतपणे गेलो टोळीत, नकळतपणे गेलो. अच्छा, नकळतपणे. मला पटकन आठवलं की जेव्हा तुमचा एक वेगळा ग्रुप झाला होता, करण, सचिन दादा, प्राजक्ता सगळेच होते, आणि त्यावेळेस सचिन आणि त्यांचं इलेक्शन झालं होतं, तेव्हा तुम्ही भेटला नव्हता. तुम्ही बोलत आपण भेटू, नंतर भेटू. त्याचं कारण काय होतं? त्यांना पण नाही, मला तेच तो राग होता की त्यांनी त्यांचा गेम सुरूच नव्हता केला. त्यांनी त्यांचा गेम दाखवलाच नाही आणि त्यांना बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. मला राग तो होता. तुम्ही खेळून बाहेर गेला असता ना, मला काही वाटलं नसतं. ते खेळ त्यांचा गेमच नाही दिसला, हा एक राग होता. म्हणून आपण बाहेर, मला नाही भेटायचं. तुम्ही आता भेटणार का त्यांना? हो, कालच बोलणं झालं माझं सचिनशी वगैरे. नक्कीच भेटणार लगेच. आम्हाला पण भेटू. फिनालेला तर येतच सगळे, सगळेच येतील. आम्हाला असं झालेलं की का नाही भेटले, ते बोलवते भेटा आम्हाला, बट नाहीच झालं ते भेटणं झालं. ऍक्च्युअल रिझन आम्हाला माहिती नव्हतं. आता ह्या निमित्ताने तरी विचारायला मिळालं की काय रिझन होतं, कारण लोकांच्या प्रश्न निर्माणच राहतात. त्यामुळे पुढे आता आपण काटा आणि टोळी होतेच होते, त्याच्यामध्ये टोळीमध्ये तुम्ही नकळतपणे गेलात, पण कुठेतरी ना तुमचं सगळ्यांसोबत छान होतं. तुमचं फेवरेट कंटेस्टंट कोण आहे असं विचारल्यावर काय बोला? माझं दोघं तिघे आहेत. विशाल, तन्वी उत्तम खेळतात, अनुश्री फेवरेट आहेत माझे. तन्वी जेव्हा तंतन करते, तिला तंटा क्वीन हे दिलंच आहे, नावच दिलंय आपण तिला, तर ती जेव्हा भडकते तेव्हा तुमचा आणि तिचा सुद्धा वाद होतात, आणि ते त्यावेळेला तुम्ही समजवता, बट कधीतरी असं वाटतं का तन्वी ओव्हर करायला जाते? वाटतं, खरंच वाटतं, खोटं नाही सांगत. असं एखादं इन्सिडेंट की ती खूप भांडल्यानंतर तिला आठवलं की आपण खूप अति करतोय, मग शांत झाली, असं कधी? तिच्यातला एक बदल मी नक्की की आधी फुल ऑन भांडायची ती, आता भांडताना समजूत काढण्याचा स्वर जास्त होतो. आता सुरू झालं म्हणजे समजूत काढतो ना आपण, अरे असं नाहीये, आपण असं करायला पाहिजे, तसं आधी फुल ऑन भांडायची प्रॉपर, पण आता तिने तिचा गेम चेंज केला असेल किंवा काय, तिला त्या पद्धतीने रिॲक्ट व्हायचं, ते चांगलं आहे. हा बदल दिसला मला, चांगल्या दिसत बदल दिसलाय, नाहीतर तिला तंटा क्वीन दिलंच होतं, सगळे एका पॉइंटला पण तिने स्वतःमध्ये ते बदल केले, चेंजेस केले, चांगल्या गोष्टी घेतल्या, भाऊने ज्या ज्या सांगितल्या होत्या त्यात बदल केलेत तिने.
आम्हाला असं वाटलं करण म्हणालेला की प्राजक्ता जिंकेल, आमच्या टीम कडून कोणीतरी जिंकलं पाहिजे, तर सागर दादा नाही तर प्राजक्ता. हो नाही दोघं बाहेर आलो आम्ही. दोघं बाहेर आले स्वप्नच राहिलं त्यांचं. बिचारे. तर त्यांच्याबद्दल काय बोल, तुमचे छान कुठेतरी ग्रुप झाला होता आणि एक 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 करून एक सगळेच बाहेर हो ना गेले. हो ना हो ना सगळेच गेले बाहेर. मी तेच म्हटलं ना की त्यांनी गेम खूप उशिरा सुरू केला. हम्म. गेम कडे फार दुर्लक्ष केलं त्यांनी किंवा झालं त्यांच्याकडून दुर्लक्ष झालं त्यांच्याकडून. तसंच राग अजूनही आहे मला. अजूनही आहे. हो. अजून नाही, हा. शेवटपर्यंत तो राहणार राहणार आहे. राहणार. राखी बद्दल काय बोलायचं, राखी आली सीझन मध्ये तेव्हा मजा की मी राखीच्या सीझन मध्ये आहे. नंतर ती एक एक रंग दाखवायला लागली की बापरे काय ती बनली होती लास्ट वीक मध्ये. जुली जी मी फक्त राखेला एवढ्यात एंटरटेनमेंट फक्त एंटरटेनमेंट बाकी काही नाही बोलणार तिच्याबद्दल. पाप आहे ती कमाल आहे एंटरटेनमेंटच्या बाबतीत. पण राखीने खूप केलं होतं, खूप, ती खूप, आल्यापासून खूप. ती सुरूच आहे, सुरूच झाली जी काय तिला राणी थांबत पाहिजे. नाहीये. तिचं जेवण असायचं. राडा म्हणजे जेवण. सकाळी एक झाला पाहिजे दुपारी एक झाला पाहिजे रात्री एक झाला पाहिजे ती असं सांगायची आम्हाला. अरे सकाळ झाली सकाळचा राडा नाही झाला अजून असं बोलायची ती आम्हाला. बापरे. पण रितेश बांगुळे सुद्धा खूप वेळा असं झालं होतं की हा सीझन फक्त राखीचा सीझन आहे, तर राखी शो. नाही सुरुवातीला असं झालं होतं. पहिलं राखी आल्यावर एक आठवडा असं झालं होतं की फक्त राखीच दिसत होती पण नंतर सगळ्यांनी कंबर कसली होती. प्रत्येक जण मग तिच्या विरोधात बोलणं किंवा तिच्याबद्दल स्वतःचा पण गेम दाखवणं हे सुरू केलं होतं सगळ्यांनी. ओके, रेवाशी तुमचं खटकायचं काय एवढं, त्याचं कारण ती काय? काय बोलायची कळायचं नाही आणि बरं ती थांबायची नाही. एकदा सुरू झाली ना की आपण सांगणार थांब ऐक तरी मी काय ऐक नाही ती सुरू एकदा झाली की थांबतच नाही. तिचं फुल स्टॉप आयुष्यात आहे की नाही तिच्यात मला प्रश्न पडलो. पण आहे गोड पोरी आहे. अरे किती छान तिचा आवाज एवढा छान आहे ना मला ती बोलायला लागली की मला मजा यायची. ओके, नॉमिनेशनच्या वेळेला पण ती, तिचं झालेलं की माझा ऐका, तुमचं झालेलं की तुम्ही तिला चान्स द्या दुसऱ्याला नॉमिनेट कर. हा 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 ते तुमचं काही भांडण सुरू होतं त्यामध्ये तिला रागच होता की नाही, आता मी ठरवलं नॉमिनेटेड करणारच आहे. हा त्या- हो ती बोलली पण मला मला करायचंच आहे मी करणार. म्हटलं कर बाई आता मी काय बोलू आता त्यात. हम्म. म्हणजे तिची कारणं पण मला पटत नव्हती. तिची काही कारणं देत होती पण ठीक आहे यार. जाऊ तो द्या. पण एक ती एन्जॉय करण्याची गोष्ट होती ती मी केली. एन्जॉय केलं अच्छा. तिला. मला तर जाता जाता एक विचारायचं की विशाल जे आहे आता आतमध्ये आणि त्याचा काही जो गेम प्लॅनिंग सुरू आहे ते खूप होत होतं की विशाल मुलींसोबतच गेम खेळतोय किंवा काय अरे करतोय. उरलेत कोण आता घरात. आता पण अनुश्रीला तरी इंट्रिकली घेतलं त्याने, तर हा ते जे काही सुरू होतं आणि आता पुन्हा काही ना काही कारण काढून पास्ट उकरून काढतोय की काय असा प्रश्न प्रेक्षकांना पडलाय, त्या बाबतीत काय बोलाल? पाच उकरून काढतो मग नाही करणार विचार असं. मला नाही वाटत आता करेल तो ही चूक परत करेल तो नाही नाही करेल 100% नाही करणार. नाही करणार. नाही करणार. तुम्हाला काय वाटतं गेम कोण जिंकेल अरे यार काही सांगता येत नाही यार. तुमच्या मते? तुमची इच्छा कोणाला माझी आहे? इच्छा आहे अनुश्रीने जिंकावं. अच्छा, हा, माझी इच्छा आहे. ओके, बघूया. कोण होईल तो बाद वेगळा पण माझी इच्छा आहे कोण अनुश्रीने जिंकावं. वाव, परफेक्ट कॅन्डिडेट शोधताय. परफेक्ट सगळ्या बाजूने सगळ्या बाजूने. चालेल, खूप छान रिस्पॉन्स तुम्हाला मिळाला, सगळ्यांना हो. वाईट वाटलं बाहेर तुम्ही पडला हो. त्याचं. हा म्हणजे मला लोकांनी 85 दिवस घरात ठेवलं मला 12 आठवडे मला घरात राहू दिलं तुम्ही मला वोट केलं मला संधी देत आलात प्रत्येक आठवड्यात. त्याबद्दल खूप खूप आभार आणि बिग बॉसच्या आधी पण तुम्ही मला खूप साथ देत होतात माझ्या कामाचं कौतुक करत होतात. बिग बॉस मध्येही तुम्ही मला उत्तमरित्या साथ दिली. यापुढेही तुमचं मनोरंजन असंच मी करत राहीन. आता काही नवीन प्रोजेक्ट येतील माझे त्यांना पण तुम्ही उत्तम प्रतिसाद द्याल अशी आशा. थँक्यू. थँक्यू सो मच.